हे बघा मित्रांनो, आता आपण लोणचं सुकायला ठेवलेलं आहे 2-3 घंटे. तोपर्यंत आपण लोणच्याचा खार तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 2 किलोचं लोणचं आहे मित्रांनो आपलं. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे तयार लोणच्याचा मसाला आहे. हा 1 किलोला 100 ग्रॅम, याप्रमाणे मी 2 किलोला 200 ग्रॅम घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे मीठ घेतलेलं आहे 120 ग्रॅम. आपण मीठ पहिलंही टाकलेलं आहे. मी तर जाड मीठ होतं ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे घेतलेलं आहे हळद मी 40 ग्रॅम घेतलेली आहे. हळद पण आपण पहिल्यांदा टाकलेली आहे, त्यामुळे मी कमी घेतलेली आहे. आणि ही घरी दळलेली हळद आहे, याने कलर खूप छान येतो, त्यामुळे मी थोडीशी कमी घेतलेली आहे. त्यानंतर इथे आहे काश्मीरी लाल मिरची पावडर. ही तिखट कमी असते आणि हिने कलरही खूप छान येतो. ती मी घेतलेली आहे 100 ग्रॅम. 2 किलोसाठी 100 ग्रॅम मिरची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे घेतलेले आहे एक 20 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 20 काळी मिरी घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे घेतलेले आहे ह्या मेथ्या घेतलेल्या आहेत. या 20 ग्रॅम मेथ्या आहेत. मी त्या जास्त टाकायच्या नाही आहेत आणि त्या दळताना पण जास्त बारीक दळायची नाही, किंवा मग याने कडवट वास येऊ शकतो लोणच्याचा आणि टेस्ट ही कडवट लागू शकते. तर मी इथे 20 ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहे. मेथ्या आणि लवंग आणि मिरी हे मी भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मोहरीची डाळ आहे. तुम्ही मोहरीही घालू शकता की दळून, पण मोहरीने कलर काळा येऊ शकतो लोणच्याचा, त्यासाठी मी इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे. आणि मोहरीची डाळ मी 1 किलोला 100 ग्रॅम अशी मी 2 किलोसाठी 200 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर हिंग पावडर टाकायची आपल्याला अर्धा चमचा. तुम्ही खडे असतील तर खडे पण टाकू शकता, पण मी पावडर टाकणार आहे. हिंग पावडर टाकणार आहे एक अर्धा चम्मच, कारण आपला जो तयार मसाला आहे यामध्येही हिंग ॲड केलेला असतं, त्यामुळे आपण हिंग थोडंसं प्रमाणातच टाकायचं आहे. आणि मी याचं अर्ध लोणचं म्हणजे 1 किलोचं मी गोड बनवणार आहे आणि 1 किलो आपलं साधं बनवणार आहे. तर मी लोणच्याचा मसाला टाकल्यानंतर ते वेगळं वेगळं बनवणार. त्यासाठी मी 1 किलोसाठी पावशेर म्हणजे 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तर तुम्हाला पूर्ण लोणचं जर गोड बनवायचं असेल तर तुम्ही 2 किलोसाठी अर्धा किलो गूळ टाकू शकता. काहींना लोणचा जास्त म्हणजे गोड आवडत नाही, त्यामुळे मी अर्ध गोड आणि अर्ध साधं बनवणार आहे. चल, आणि त्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे. 2 किलोसाठी मी अर्धा किलो तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल चांगलं दूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. हे पहा, आणि तेल कधीच लोणच्यामध्ये गरम टाकायचं नाही. तेल पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे 2-3 घंटे आणि मगच ते लोणच्यामध्ये टाकायचं आहे. तर लोणच्याला आपलं तेल गरम होत आहे. तेल गरम होईपर्यंत आपण जे हे मेथ्या आणि मिरी आणि लवंग हे आहे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे. मेथ्या जास्त बारीक करायचे नाही आहेत, त्याने कडवटपणा येऊ शकतो, कारण मेथी कडूच असते. जास्त जर बारीक केली तर ती कडू लागेल. मी इथे मीठ काढून घेतलेलं आहे. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मेथी बारीक करून घ्यायची आहे. त्यामध्येच मी एक अर्धा चम्मच हिंग टाकणार आहे. तुम्ही बघू शकता या प्रमाणामध्ये आपल्याला मेथी बारीक करून घ्यायची आहे. जास्त बारीक बुकटी करायची नाही आहे. मी यामध्ये मीठ पहिलं बारीक केलं होतं, त्यामुळे कलर असा दिसतोय. लवंग आणि मिरी पण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. हे बघा मित्रांनो, आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामधून चांगलं वाफा येऊ राहिलं. आता आपण गॅस बंद करणार आहोत. याच स्टेपला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता हे तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, मग त्यामध्ये आपण हे सगळे मसाले ॲड करणार आहोत. थोडंसं तेल 1-10 मिनिटासाठी थंड होऊ द्या. लगेच जर मसाले टाकले तर ते जळण्याची शक्यता असते, कारण तेल खूप तापलेलं आहे. आता मी त्याला थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. आता आपण तयार करूया लोणच्याचं खार. त्यासाठी मी त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा टाकणार आहे मोहरीची डाळ, कारण ती खूप कडक असते आणि आपण भाजलेलीही नाही, त्यामुळे ती तेलात सर्वात पहिल्यांदा टाकून थोडीशी परतून घ्यायची आहे. यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत घरी तयार केलेला मसाला. मेथ्या, दाणे आणि लवंग आणि मिरी वाटलेले आपण यामध्ये ॲड करून घेणार आहे. हे थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये टाकणार आहोत तयार लोणच्याचा मसाला, जो आपण विकत आणलेला आहे, तो रामबंधू आचार मसाला. तो यामध्ये चांगल्या प्रकारे ॲड करून घ्या.
आता टाकणार आहोत लाल मिरच पावडर. पण छान हलवून घेऊया. पहा, या लाल मिरच पावडरने कलर खूप छान येतो लोणच्याला आणि ती जास्त तिखट नसल्यामुळे लोणचं जास्त तिखट पण होत नाही. तुम्ही बघू शकता. लवकर थोडंसं तेल थंड झाल्यानंतरच मसाले ॲड करायचे आहेत. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये हळद आणि हे मीठ ॲड करून घ्यायचं आहे. हे सगळं छानपैकी परतून घेतलेलं आहे मी. हा आपला लोणच्याचा खार आता रेडी आहे. तर ह्याला आपण चांगलं एक 4-5 घंटे चांगलं थंड होऊन द्यायचं आहे आणि मगच लोणच्यामध्ये टाकायचं आहे. पूर्ण थंड झाल्याशिवाय ह्याला लोणच्यामध्ये टाकायचं नाही. पण कोमट जरी टाकला तरी त्याच्यामुळे वाफ तयार होऊन आपलं लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे हा मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, माझ्याकडे इथे 2 प्रकारचं गूळ आहे. मी 1 किलोचं लोणचं गोड बनवणार आहे, त्यासाठी मी गूळ घेत आहे. तर हा गूळ फक्त दिसण्यासाठी चांगला असतो, पण खाण्यासाठी हाच गूळ चांगला असतो. त्यासाठी मी हाच गूळ टाकणार आहे लोणच्यामध्ये. तर 1 किलोसाठी मी घेणार आहे 250 ग्रॅम गूळ. तर चला तर मग आपण गूळ टाकून घेऊया. बघा मित्रांनो, आपला खार 3 ते 4 घंटे झालेला आहे मी बनवून ठेवलेला. आता तो खूप चांगल्या पद्धतीने थंड झालेला आहे. याला मी आता फॅन खाली ठेवले होते 15-20 मिनिटे, त्यामुळे तर अजिबात कोमट नाही आहे, पूर्णपणे थंड झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण लोणचं बनवायला घेऊया. आणि आपल्या कैऱ्याही इथे छान पद्धतीने वाळलेल्या आहेत. त्याला थोडासा पण पाण्याचा अंश राहिलेला नाही आहे. बघा, खूप छान वाळलेल्या आहेत कैऱ्या. साठी मी गोड लोणचं बनवण्यासाठी इथे घेतलेलं आहे 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे कापून. आपण यामध्ये 1 किलो कैऱ्याचं लोणचं काढून घेणार आहोत आणि गोड लोणचं बनवणार आहोत याच्यामध्ये. आणि यामध्ये आपण साधं आपलं लोणचं बनवणार आहोत. हे बघा मित्रांनो, भांडे एकदम पूर्णपणे स्वच्छ पाहिजे, त्यामध्ये अजिबात धूळ नको आहे. आणि धुवून ते स्वच्छ कपड्याने पुसून थोड्या वेळ मी फॅन खाली ठेवलेलं आहे, म्हणजे पाणी अजिबात राहणार नाही. हे बघा, अर्ध लोणचं काढून घेतलेलं आहे. आपण सुरुवातीला साधं लोणचं बनवून घेऊया, मग नंतर गोड लोणचं बनवून घेऊया. ठीक आहे. खार हा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. मीठ खाली जाऊन बसेल, त्यामुळे पूर्ण मीठ खाली राहिलं आणि तेल वरते. पूर्णपणे खार व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. हे छान हलवून घ्यायचं आहे लोणचं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे प्रमाण एकदम बरोबर झालेलं आहे. मी सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्ही सगळे प्रमाण घेतले तर हे लोणचं खूप छान बनतं. कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष याला काहीही होणार नाही, अजिबात खराब होणार नाही. हे बघा, आणि 2 वर्ष म्हणतात तर 2 वर्षापर्यंत ते पुरणारच नाही, एवढं छान टेस्ट लागते याची. ही रेसिपी माझ्या आजीची आहे, म्हणजे माझ्या आईची आहे. तर मी लहानपणापासून खाते हे लोणचं, खूप छान लागतं. तर मी मागच्या वर्षीपासून स्वतः बनवायला शिकलेले आहे, म्हणून म्हटलं यावर्षी तुम्हालाही दाखवावं बनवून. आता आपण जे गोड लोणचं बनवायचं आहे ते मिक्स करून घेऊया. हे आपल्याला बनवायचं आहे गोड लोणचं.
तर आता यामध्ये आपण पहिल्यांदा गूळ मिक्स करून घेऊया. दोन्ही पण लोणचे हलवण्यासाठी पळी वेगळी वेगळी यूज करायची आहे. एकाच पळीने दोन्ही लोणचे हलवायचे नाही आहे. या लोणच्याला तर काही प्रॉब्लेम येणार नाही, पण जे आपण मिडियम आता साधं लोणचं बनवत आहोत, जे गोड नाही बनवणार, त्याला दोन्ही याची चव मिक्स होईल. त्यामुळे वेगळे वेगळेच बनवा, वेगळी पळी वापरा. हे बघा, त्याचं लगेच मीठ असल्यामुळे खार आहे ना खाली जाऊन बसतं, त्यामुळे तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. म्हणजे आपण बिलकुल पण पाणी जाऊ दिलेलं नाही आहे. त्यासाठी मी कैऱ्या पण व्यवस्थित सुकवून घेतलेल्या आहेत आणि भांडे व्यवस्थित पुसून थोड्या वेळ फॅन खाली ठेवायचे, म्हणजे पाणी राहणार नाही. पाणी गेले तर आपल्या लोणच्याला बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लोणच्यामध्ये बिलकुल पण पाणी जाऊ द्यायचं नाही आहे. आता आपलं हे लोणचं रेडी आहे. पण याला आपण लगेच बर्नीमध्ये नाही भरायचं आहे, कारण गूळ वितळेपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे. लगेच जर बर्नीमध्ये भरलं तर ते आपल्याला हलवता येणार नाही व्यवस्थित. त्यामुळे 1 ते 1.5 दिवस, 1-1.5 दिवसात गूळ आरामात वितळेल, कारण आपण तो कट करून टाकलेला आहे बारीक. गूळ वितळेपर्यंत आपल्याला याला असंच ठेवायचं आहे भांड्यामध्ये. दोन्ही पण लोणचे आपल्याला असेच ठेवायचे आहेत भांड्यामध्ये. एका सुती कापडाने बांधून ठेवायचे. 1-1.5 दिवसानंतर पूर्ण गूळ वितळेल, लोणचं थोडंसं मुरेल, मग आपण याला बर्नीमध्ये भरून ठेवणार आहोत. आपल्या लोणच्याला खूप छान कलर आलेला आहे. हे बघा, हे आत्ताच एवढं छान दिसतंय, तर मुरल्यावरती आणखी छान दिसेल. आणि खायला तर विचारूच नका, खूप छान लागतंय लोणचं. मला गोड लोणचं एकटीलाच आवडतं, त्यामुळे मी हे वेगळं केलेलं आहे. आणि हे रेग्युलर आपलं हे सगळ्यांना आवडतं, त्यामुळे हे पण वेगळं बनवलेलं आहे. तर तुम्ही ही नक्की रेसिपी बनवून बघा. हे बघा मित्रांनो, आपण जे लोणचं ठेवलं होतं बनवून 2 दिवसासाठी मुरण्यासाठी ठेवलं होतं, हे आता आपण खोलून बघणार आहोत. तर बघूया लोणचं आपलं कसं झालं आहे. याला मध्ये मी एकदा हलवून घेतलं होतं काल. मध्ये हलवून घ्यायचं असतं, म्हणजे लोणचं खालचं तेल वरती येऊन लोणचं छान भिजलं जातं पूर्ण. चला तर मग बघूया आपलं लोणचं कसं झालं आहे. हे बघा, ह्याला छानपैकी हलवून घेऊया आता आपण. हे बघा, आपलं गोड लोणचं आहे. गूळ खाली पॅक बसलेला आहे याच्यामध्ये. तरी पण मी 1-2दा हलवून घेतलं होतं. याला गूळ खाली बसतो, त्यासाठीच मध्ये दिवसात नाही 1-2दा हलवून घ्यायचं आहे. अजून पण आपला गूळ पूर्णपणे विरघळला गेलेला नाही आहे. आपण हे लोणचं घेऊन बघूया. हे बघा, लोणचं हलवताना आपण जे काही चम्मच वगैरे वापरणार आहोत ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे. तसं याच्यामध्ये घालायचं नाही आहे. दिसतंय की नाही बरोबर विकतच्या सारखं लोणचं. दिसायलाही छान दिसतं आहे आणि खायला पण खूप छान लागतं. चला तर मित्रांनो, आपलं लोणचं तयार आहे. आता छान मुरलेलं पण आहे. हे लोणचं मी आता बर्नीमध्ये भरून घेणार आहे. आणि हे जे गोड लोणचं आहे, हे जे काही गोड लोणचं आहे त्याला मी आणखी 1 दिवस मुरण्यासाठी ठेवणार आहे याच पातेल्यामध्ये. जेव्हा याचा पूर्णपणे गूळ विरघळला जाईल तेव्हाच आपण याला बर्नीमध्ये भरणार आहोत. तोपर्यंत हे असंच ठेवायचं आहे. आणि हे लोणचं आपण स्टोअर कसं करायचं ते बघूया आता. हे बघा फ्रेंड्स, मी या बर्नीमध्ये लोणचं स्टोअर करणार आहे. जे आपलं आंबट लोणचं आहे ते या बर्नीमध्ये स्टोअर करणार आहे. आणि जे गोड बनवलेलं आहे ते वेगळं ठेवणार आहे.
तर बघूया आपण या बरणीमध्ये लोणचं कसं स्टोअर करायचं. ही बरणी माझी खूप जुनी आहे. तुम्ही जर नवीन बरणी घेतली असेल तर त्या बरणीमध्ये कमीत कमी 8 दिवस पाणी भरून ठेवा. 2-3 वेळा तिला व्यवस्थित घासून घ्या आणि उन्हामध्ये सुकून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये बिलकुल पण पाणी राहता कामा नये. हे बघा, मी याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवलेलं नाही आहे. मी याला 2 वेळा घासून घेतलेली आहे. यामध्ये आमचं पहिलं लोणचं होतं, ते संपल्यानंतर हिला घासून घेतलं आहे आणि उन्हामध्ये ठेवली होती 1-2 तास. आता हिला आपण थोडीशी हिंग लावून हिंगाची धुरी देणार आहोत. त्याने आपलं लोणचं छान टिकतं आणि बरणीतला वासही निघून जातो. हे बघा, मी इथे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. याच्यावरती आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि त्याचा जो काही धूर येईल तो त्याच्यावरती ही बरणी उलटी पकडायची आहे. म्हणजे आपल्या बरणीला जो पहिला काही वास असेल, म्हणजे पहिलं जर लोणचं असेल तर त्याचा वास कितीही घासला तरी जात नाही. तर ही धुरी दिल्यामुळे त्याचा वास जाईल आणि आपलं लोणचं छान टिकेल. हे बघा, जर तुमच्याकडे चिनी मातीची बरणी नसेल तर तुम्ही काचेची बरणी घेतली तरी चालेल. शक्यतो प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवू नका लोणचं, कारण ते लगेच खराब होतं. काचेच्या बरणीमध्ये ठेवा किंवा मग चिनी मातीची बरणीमध्ये ठेवा. पण चिनी मातीची बरणी जर जुनी असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर ती नवीन आणलेली असेल तर तिला कमीत कमी 8 दिवस त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये लोणचं भरा. कारण लगेच जर लोणचं भरलं तर ते बरणी आतमधून आपलं सगळं तेल शोषून घेईल, लोणचं कोरडं पडेल आणि ते खराब होईल. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. बरणीमध्ये 8 दिवस पाणी भरून ठेवायचं आहे. त्यानंतर बरणी घासून व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण लोणचं भरून ठेवणार आहोत. हे बघा, मी ते तव्यावरती हिंग टाकलेलं आहे. हिंगाचा चांगला धूर निघून द्यायचा आहे. मग आपण त्याच्यावरती बरणी उलटी पकडणार आहोत. आणि बरणीमध्ये लोणचं भरताना पूर्ण दाबून भरायचं नाही आहे. सुरुवातीला लोणचं जास्त दिसेल पण ते मुरल्यानंतर कमी होतं, त्यामुळे दाबून लोणचं भरायचं नाही आहे. शक्यतो अर्धी बरणीमध्ये थोडीशी जागा राहू द्या, म्हणजे लोणचं आपल्याला हलवता येईल. सुरुवातीला 2 बरण्यामध्ये लोणचं भरायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही एका बरणीमध्ये ॲड करू शकता. हे बघा, आपलं धुराची हिंगाची धुरी निघायला लागलेली आहे. तर आपण त्याच्यावरती ही बरणी उलटी पकडणार आहोत. हे बघा, हिंगाचं सगळं पूर्ण धूर या बरणीमध्ये जाईल. हे करताना काळजी घ्यायची आहे, हात भाजू शकतो, त्यामुळे व्यवस्थित बरणी पकडून हे बघा छान धूर पूर्ण यामध्ये जाऊन द्यायचा आहे. हे बघा, मी पूर्ण धूर बरणीमध्ये घेतलेला आहे. हा आता आपण या बरणीमध्ये लोणचं भरू शकतो. बरणीमध्ये लोणचं भरवल्यानंतर पण दिवसातनं कमीत कमी एकदा लोणचं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपलं लोणचं टिकणार आहे. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं स्टोअर केलं तर लोणचं खूप छान टिकतं आणि खायलाही खूप छान लागतं. चला तर मग इथेच थांबूया आपल्या आजच्या रेसिपीमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.